नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या सुयोधिका चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमचे आपण ज्यावेळेस नेहमी महान व्यक्तिमत्वांविषयी ओळख करून घेतो, यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधल्या रामेश्वरम येथे एका साध्या कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब अतिशय साध्या परिस्थितीत होते, गरिबीमध्ये होते, परंतु त्यांनी त्यातसुद्धा मार्ग काढले. त्यांचे पूर्ण नाव जे होते ते अब्दुल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. लहानपणी ते वर्तमानपत्र वाटायचे, पण वर्तमानपत्र वाटण्यासोबतच अभ्यासातही त्यांना खूप रस होता, खूप आवड होती. नंतर त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. एरोनॉटिकल इंजिनिअर पूर्ण करून इस्रो आणि DRDOमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले, सांभाळले. भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामुळे त्यांना मिसाईल मॅन असं म्हटलं जातं. मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून आपण त्यांना ओळखतो. 2002 ते 2007 या काळामध्ये ते भारताचे 11वे राष्ट्रपती होते. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांवरचे प्रेम यामुळेच ते लोकांच्या हृदयामध्ये खास स्थान मिळवू शकले. ते कायम म्हणायचे, मोठी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. यांना भारतरत्न, पद्मभूषण असे अनेक पुरस्कार मिळालेले होते. तर 27 जुलै 2015 रोजी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांनी सतत आयुष्यभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाच त्यांचे निधन झाले. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे जीवन आपल्याला शिकवतं की मेहनत, ज्ञान, शिस्त याच्या बळावर कोणताही मोठं यश आपण मिळवू शकतो. म्हणूनच ते आजही विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आहे आणि ते प्रेरणास्थान असायलाच हवे. मला वाटते तुम्हाला या व्हिडिओमधून बरंच काही शिकायला मिळेल. धन्यवाद.